एका शांत ठिकाणी आरामात बसा. डोळे हलकेच मिटून घ्या. तुमचे शरीर शिथिल करा. लक्षात ठेवा की अनेकदा आपण कंटाळ्यापासून वाचण्यासाठी विनाकारण नवनवीन इच्छा निर्माण करतो, पण या क्षणी कंटाळ्याला एक वरदान समजा आणि या शांततेचा उपयोग ध्यानासाठी करा. मनातल्या मनात स्वतःला ठामपणे सांगा की पुढील काही काळासाठी मला कोणतीही इच्छा नाही. मी सर्व इच्छांपासून पूर्णपणे मुक्त आहे. हा काळ स्वतःला कोणत्याही बाह्य ओढीपासून अलिप्त ठेवण्याचा आणि मानसिक शांतता अनुभवण्याचा काळ आहे. ध्यानाच्या प्रकाशात आपल्या मनात येणाऱ्या इच्छांकडे त्रयस्थपणे पहा. जेव्हा एखादी नवीन इच्छा मनात येईल, तेव्हा स्वतःला हा महत्त्वाचा प्रश्न विचारा की ही इच्छा मला प्रगतीकडे घेऊन जात आहे की ती मला जाळत आहे. जसे उकळत्या पाण्यातला बेडूक हळूहळू वाढणाऱ्या उष्णतेकडे दुर्लक्ष करतो आणि शेवटी स्वतःला संपवून घेतो, तसे आपणही आपल्या वाढत्या इच्छांचे गुलाम होऊन स्वतःला संपव आहोत का, याची जाणीव करून घ्या. तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराचे वर्गीकरण करा. स्वतःला विचारा की ही माझी गरज आहे जी अस्तित्वासाठी आवश्यक आहे की ही केवळ एक चाहत आहे जी इतरांची देखादेखी किंवा अहंकारातून निर्माण झाली आहे. लक्षात ठेवा, गरजा मर्यादित असतात आणि त्या पूर्ण केल्याने तणाव येत नाही, पण चाहत असीमित असते आणि ती दुःखाचे कारण ठरते. आपल्या अंतर्मनाला आतापर्यंत इच्छांच्या मागे धावण्याची सवय लागली आहे. सजगतेने स्वतःला सांगा की आतापर्यंत मी यंत्रासारखा ज्या इच्छांची पुनरावृत्ती करत होतो, त्यांची आता गरज नाही. जेव्हा तुम्ही इच्छांच्या मागे धावणे बंद करता, तेव्हा अंतर्मनाला योग्य संकेत मिळतो आणि इच्छांच्या जुन्या सवयी तुटण्यास सुरुवात होते. वैयक्तिक अहंकाराच्या इच्छा सोडून शुभेच्छा म्हणजे अव्यक्तिगत इच्छेकडे जाण्याचा प्रयत्न करा. ध्यानात या सत्याचा अनुभव घ्या की मी शरीर नाही, तर शरीराच्या माध्यमातून अस्तित्वाचा अनुभव घेणारा आत्मा आहे. जेव्हा तुमची ओढ सत्याकडे लागते, तेव्हा सांसारिक इच्छा आपोआप फिक्या पडू लागतात. काही क्षण या इच्छाशून्य अवस्थेत शांत राहा. संतोष हीच ख्या मुक्तीची गुरुकिल्ली आहे, हे अनुभवा. हळूहळू सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव करा आणि शांत चित्ताने डोळे उघडा. हा सराव दररोज केल्याने तुमच्या मनातील इच्छांचा गोंधळ कमी होईल.